स्वागत आहे भावांनो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये। तर भावांनो आपल्या सुपर बाईकला काल ऍडमिट केलं होतं, त्याच्यामुळे घरातनं सकाळी दवाखान्यापर्यंत चालतच गेलो आणि तिथल्या डॉक्टरनं आपल्या सुपर बाईकला एकदम टाकाटाकच करून टाकलं होतं। मग तिथलं बिल दिलं आणि पेट्रोल सगळं भरून निघूपर्यंत तिथंच आपल्याला 12 वाजून गेले होते। असं तसं भावांनो आपण उशिराच कामावर जात असतोय, पण आपल्या सुपर बाईक मुळे आपल्याला आज अजूनच उशीर झाला। पण हे भावांनो उशीर आहे ना आपल्याला काय परवडणं झालंय, आपलं पैसे लय कटिंग व्हायला लागल्यात। बरं ते जाऊ द्या भावांनो, तुम्हाला मेन मुद्दा तर सांगायचाच विसरलो होतो। आपला कार्यकर्ता म्हणजे अक्षय भाऊ पुन्हा एकदा सुट्टीवर गेला होता। उठाले रे देवा, उठाले रे बाबा। एवढ्या सुट्ट्या घेऊन आपला अक्षय भाऊ बहुतेक कमबॅकचा प्लॅन करायला लागलाय आणि अक्षय भाऊच्या कमबॅकच्या नादात इकडे गाडीवर हिंडून आमची बॅक मोडायला लागले। जाऊ दे सोडा, तेवढं तर चालायचं, सगळ्यांना सहकार्य करायचं भावांना आपलं कर्तव्यच आहे। पण इथं समोर थांबलेल्या सर मॅडमने जर त्यांचं कर्तव्य पार पाडायचं मनावर घेतलं तर आमचं अवघड होईल। तसं बघायला गेलं तर आपल्याकडे हेल्मेट लायसन्स वगैरे सगळं आहे आणि आपण गाडी पण एकदम नियम पाळूनच चालवतो। पण आपली सुपर बाईक जरा म्हातारे असल्यामुळं आणि आधीच्या काही पावत्या गाडीवर असल्यामुळं त्या सर मॅडम पासून जरा लांब राहण्याचं आपल्याला बरं पडतंय, नाहीतर त्यांचे कर्तव्य पार पाडण्याची पद्धत आपल्या खिशाला झेपणार नाही। बरं ते सगळं जाऊ द्या, ह्यो नदी पात्रातून दिसणारा सनसेटचा व्ह्यू बघा कसला भारी दिसायला लागलाय, एकदम चुम्मेश्वरी। मला तर भावांनो पुण्यातला सनसेट लयच आवडतोय आणि खास करून हिवाळ्याच्या दिवसातला। आणि तुम्हाला पुण्यातलं काय आवडतं तुम्ही पण कमेंट करून सांगू शकताय। दिवसभर सगळीकडे बोंबलत हिंडून संध्याकाळी शेवटी आपल्याच राऊंडला जायचं होतं आणि तावंदला पोहोचल्यावर सायश्रीचा ढाण्या वाघ आणि तिथल्या कॅन्टीनचा मॅनेजर आपला अनिल भाऊ बघ कसला खतरनाक हसा लागला खिदळून। मोबाईल मध्ये एवढं काय बघत होता काय माहिती, जे एवढा हसत होता। आणि इकडं आपला शहाजी भाऊ काम करून करून जिंदगीला वैतागल्याने तोंड केला होता। मग त्यांचं ते काम करायला म्हटलं आपण बी जरा शायनिंग मारून आपलं काम करून कलटे मारूया। मग संध्याकाळी आपल्याला शर्ट चेंज करून एका बर्थडेच्या कार्यक्रमाला जायचं होतं। शर्ट चेंज करून चाललो होतो, पण आपल्याला उशीर झाला होता त्यामुळे बर्थडे आधीच झाला होता। मग मी आता जाऊन नुसतं जेवून येतो। तुम्ही तेवढं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत।